नमस्कार, मी गुंडप्पा खडके जीवन लॅबमधून गेले 14 वर्षापासून पॅथॉलॉजी क्षेत्रात कार्यरत आहे। आतापर्यंत पुणे शहरात आम्ही 1 लाखापेक्षा जास्त लोकांना होम सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे, ज्यांच्या घरी जाऊन आम्ही ब्लड सॅम्पल्स कलेक्शन करतो आणि रिपोर्ट्स व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पाठवतो। तर आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत, ते म्हणजे HbA1c टेस्ट। HbA1c टेस्ट हे कधी करायला पाहिजे, का करायला पाहिजे, HbA1c शरीरात कसं तयार होतं, तर याचे पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण आज बघणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। HbA1c म्हणजे काय? Hb म्हणजे हिमोग्लोबिन, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि याच हिमोग्लोबिनमुळे आपल्या रक्ताला लाल रंग प्राप्त झाला आहे। हिमोग्लोबिनचे जे काम आहे ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण करणे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि आपण हे सगळेजण शिकलोय। तर HbA1c म्हणजे शुगर आणि हिमोग्लोबिन यांचा संबंध काय, तर बघूया। हिमोग्लोबिनचेच काही प्रकार आहेत, तर त्या प्रकारामधला एक म्हणजे HbA आणि या HbA चा उपप्रकार म्हणजे HbA1। तर HbA1 याला आपल्या रक्तातील साखर किंवा शुगर हे HbA1 ला येऊन अटॅच होते, म्हणजेच HbA1c तयार होतो आणि ही प्रोसेस नॉर्मली सगळ्यांच्या शरीरात सेमच होते। थोडक्यात ही टेस्ट मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरता येते किंवा मधुमेहाचे निदान झाल्यानंतर किती प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे यासाठी HbA1c टेस्टचा वापर केला जातो। ज्यांचे HbA1c 6.5 पेक्षा जास्त असतं त्यांना आपण म्हणतो की शुगर झालेली आहे। HbA1c जितके जास्त तितकेच मधुमेहाच्या दुष्परिणामाची शक्यता जास्त असते। HbA1c ही टेस्ट काही कंडिशन्स मध्ये विश्वासार्ह मानली जात नाही। त्याचं कारण असं आहे, काही पेशंट्स मध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल, हिमोग्लोबिन प्रमाण जर कमी असेल किंवा थॅलेसेमियाचा आजार असेल किंवा लिव्हर आणि किडनीचे आजार असतील किंवा नुकतंच ब्लड लॉस झालेला आहे किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन केलेलं आहे, तर या कंडिशन्स मध्ये हिमोग्लोबिन प्रमाण सारखं राहत नाही, हिमोग्लोबिन प्रमाण कमी जास्त असते। त्यामुळे यांचा HbA1c चा रिझल्ट विश्वासार्ह धरला जात नाही। HbA1c ही टेस्ट पूर्णतः हिमोग्लोबिन वरती डिपेंड्स आहे, पण सर्वसाधारण व्यक्तीमध्ये HbA1c ही टेस्ट सर्वात उत्तम टेस्ट समजली जाते, ज्यामध्ये तुम्हाला मागच्या 3 महिन्याच्या शुगरचा अवरेज येतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 3च महिन्याच्या शुगरचा अवरेज का येतो? आपल्या रक्तातील लाल पेशींचं आयुष्य हे फक्त 3 महिने किंवा 4 महिनेच असतं। यामुळे या 3 महिन्याच्या लाईफ स्पॅन मध्ये किती प्रमाणात शुगर आपल्या लाल पेशींना येऊन चिटकली आहे याचे प्रमाण आपण HbA1c मध्ये मोजतो। या आरबीसीच्या लाईफ स्पॅनच्या आधारावरती HbA1c चं प्रमाण हे मागच्या 3 महिन्याचं आहे हे समजलं जातं। खूप लोकांचा गैरसमज असा आहे की मी प्रत्येक महिन्याला ब्लड शुगर टेस्ट करतो, तर मग या HbA1c टेस्टची काय गरज आहे? तर आपण जे ब्लड शुगर टेस्ट करतो ही फक्त त्या दिवसापुरती मर्यादित असते किंवा आपण शुगर टेस्ट करण्याच्या 4-5 दिवस अगोदर डाएट करायला सुरू करतो किंवा कारण आपला रिपोर्ट व्यवस्थित यायला पाहिजे, त्यासाठी काही लोक डाएट्स करतात, काही लोक व्यायाम सुरू करतात, काही लोक कमी प्रमाणात खातात। त्यामुळे ब्लड शुगर लेवल जे आहे फक्त त्या दिवसापुरतं मर्यादित असते आणि HbA1c ही जी टेस्ट आहे ते तुम्हाला मागच्या 3 महिन्याचा अवरेज दाखवतो। त्याऐवजी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या डाएटचा किंवा कशाचाही मागील 4-5 दिवसाच्या डाएटचा किंवा मागील 4-5 दिवसाच्या व्यायामाचा याचा कशाचाही फरक HbA1c या टेस्ट वरती लगेच होत नाही। त्यामुळे HbA1c टेस्ट करणं खूप महत्त्वाची आहे। तुम्ही लेटेस्ट HbA1c टेस्ट कधी केली होती आणि त्याची व्हॅल्यू काय आली होती हे तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला कमेंट्स मध्ये सांगू शकता। दुसरी गोष्ट, ज्यांनी HbA1c टेस्ट केली नाही त्यांनी लगेच आजच आमच्या नंबरवर संपर्क करून HbA1c टेस्ट करून घ्या। धन्यवाद।